राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुणे दौऱ्यावर आहेत। शरद पवारांनी यावेळी भिडेवाड्याची पाहणी केली। शरद पवार हे दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जाणार होते, मात्र आयत्या वेळी पवारांनी मंदिरात न जाता बाहेरून दर्शन घेणं पसंत केलं। आपण नॉनव्हेज खाल्लं असल्यानं मंदिरात न जाता बाहेरून बाप्पाचं दर्शन घेतल्याचं त्यांनी म्हटलंय। उस्मानाबाद विद्यापीठ उपकेंद्राला स्वतंत्र विद्यापीठाची मागणी करणाऱ्या व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांच्या अंगावर आणि तोंडावर पॅन्थरचे कार्यकर्ते सचिन निकम यांनी शाई फेकली आहे। रिपब्लिकन सेनेचे नेते सचिन निकम यांनी बैठक संपल्यानंतर संजय निंबाळकर यांच्यावर शाई फेकली। कॉड्रिलिया क्रूज प्रकरणी 28 दिवस तुरुंगात काढलेल्या आर्यन खानला अखेर एनसीबीने क्लीन शीट दिली आहे। आर्यन आणि मोहककडे अंमली पदार्थ सापडले नसल्याची माहिती चार्जशीटमध्ये एनसीबीने कोर्टाकडे दाखल केली, त्यामुळे आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला। संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे, मात्र ही माघार नसून माझा स्वाभिमान असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलंय। तर 42 आमदार नाही तर संपूर्ण जनता ताकद असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं। तसंच घोडेबाजार होऊ नये यासाठी अर्ज भरणार नसल्याचं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं। शिवसेनेनं पक्षप्रवेशाची अट कायम ठेवली होती, पण मी स्पष्ट शब्दात नकार दिल्यानं त्यांनी उमेदवारी दिली नाही असं संभाजीराजे छत्रपतींनी म्हटलंय। छत्रपतींना आम्हाला बाजूला ठेवायचं नाही, बरोबर ठेवायचं आहे, त्यामुळे तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माझ्यासमोर ठेवला असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले। शिवसेनेनं संभाजीराजेंची फसवणूक केल्याचा भाजपचा आरोप खोडसाळपणाचा असल्याचं प्रत्युत्तर खासदार अरविंद सावंत यांनी केलंय। तर भाजप त्यांना का उमेदवारी देत नाही असा सवाल केलाय। अनिल परब हे राज्यातले खोटारडे मंत्री असल्याचा घणाघात किरीट सोमय्या यांनी केलाय। दापोलीतील साई रिसॉर्टची बांधणी त्यांनीच केल्याचा पुनरुच्चार सोमय्या यांनी केला। यावेळी बोलताना सोमय्या यांनी अनिल परबांनी भरलेल्या कराच्या पावत्या दाखवल्या, तर परब यांच्यानंतर यशवंत जाधव यांचा नंबर असल्याचा इशाराही त्यांनी दिला। शिवसेनेचे खासदार संजय राऊत आजपासून 3 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। शिवसंपर्क अभियानाच्या दरम्यान कागल कोल्हापुरात ते सभा घेणार आहेत। आज रात्री 8 वाजता मुंबईतून ते कोल्हापूरमध्ये दाखल होणार आहेत। त्यानंतर सकाळी मिसळ पे चर्चा करणार आहेत, तर दुपारी व्यापाऱ्यांशी कॉफी पे चर्चा करतील, तर संध्याकाळी त्यांची जाहीर सभा होणार आहे। रविवारी कागलमध्ये त्यांची सभा होईल। एमआयएम ही भाजपची बी टीम असून राज्यात द्वेष पसरवण्यासाठीच ते भिवंडीत जाहीर सभा घेत असल्याचा टोला राऊतांनी लगावला। तसंच राऊतांनी नितीन गडकरींचं तोंड भरून कौतुक केलं। राऊतांनी गडकरींना शुभेच्छा देताना मोदी सरकारकडून जो विकास दाखवला जातोय त्यापैकी 90% कामं गडकरींनी केल्याचं म्हटलंय। शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। शिवसंपर्क अभियानाच्या बाबत यावेळी त्यांच्या चर्चा झाली। दरम्यान राऊत कोल्हापूरचा दौरा करतायत, या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। देशी गोवंश प्रदर्शनाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकतंच उद्घाटन करण्यात आलं। या प्रदर्शनाची माहिती घेत असताना एका विद्यार्थिनीसोबत त्यांनी काही काळ गप्पा मारल्या। यावेळी विद्यार्थिनीला मिळालेले गुण ऐकून त्यांनी हात जोडले। विद्यार्थिनीला 99.10% गुण मिळाल्याचं सांगितल्यानं अजित दादा आश्चर्यचकित होऊन पाहत होते। एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी भिवंडी शहरातल्या टावरे स्टेडियममध्ये भव्य सभा ते घेणार आहेत। या सभेच्या तयारीची एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पाहणी केली। या सभेला कल्याण, मुंब्रा, ठाणेसह इतर परिसरातून मोठा जनसमुदाय येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या तब्येतीतील बिघाड झाल्यानं त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांची अँजिओप्लास्टी झाल्याची माहिती मिळते। त्यांच्यावर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झालाय। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना या संदर्भात निवेदन देण्यासाठी सागर बंगल्यावर ते गेले। यावेळी त्यांनी ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 31 मे रोजी जयंती आहे। या निमित्तानं 29 मे ते 31 मे पर्यंत जागर यात्रेचं आयोजन करण्यात आलं। तसंच अहिल्याबाईच्या जयंतीनिमित्त बहुजन समाजानं एकत्र यावं असं आवाहन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं। आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा 65वा वाढदिवस आहे। वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गडकरींच्या घरी कार्यकर्ते मित्रमंडळींनी मोठी गर्दी केली। देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानं राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या वतीनं 75,000 अमृत सरोवर निर्माण करण्याचा संकल्प गडकरींनी या निमित्तानं बोलून दाखवला। समान काम समान वेतन ही प्रमुख मागणी घेऊन परिचारकांनी कामबंद आंदोलनाला सुरुवात केली। लातूर जिल्ह्यातल्या परिचारिका संघटनेनं पुकारलेल्या या कामबंद आंदोलनात जिल्हाभरातील परिचारिका सहभागी झाल्या।
प्रकल्पाच्या पुराच्या पाण्यामुळे त्रस्त अमळनेर तालुक्यातील सात्री गावामध्ये ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाच्या विरोधात एल्गार पुकारला। अनेकदा तक्रारी करूनही पुनर्वसन होत नसल्याने मोठ्या संख्येने नागरिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। उजनी पाणी प्रश्नावरून पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजयसिंह देशमुख यांनी विरोध करत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात एल्गार पुकारला। राष्ट्रवादीच्या विरोधामुळे उजनी पाणी प्रश्न अधिक पेटण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर चंद्रकांत पाटील यांच्या पोस्टरवर जोडे मारत निषेध करण्यात आला। खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महिला आघाडी आक्रमक झाली असून त्यांनी आंदोलन करत चंद्रकांत पाटलांचा निषेध केला। भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा असून शेतकऱ्यांच्या धानाला चांगला भाव द्यावा आणि खरेदी केंद्र सुरू करावा अशा अनेक मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तुमसर तालुक्यातल्या खापा इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दख्खनचा राजा ज्योतिबाच्या मंदिरात शुक्रवारी 1 टन वजनाची पंचधातूची महाघंटा बसवण्यात आली। कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते या घंटेचं लोकार्पण करण्यात आलं। सांगली जिल्ह्यातल्या पलुसबुर्ली इथं भाविक सर्जेराव हिंदूराव नलवडे यांनी ही महाघंटा ज्योतिबाच्या चरणी अर्पण केली। वाशिममध्ये रमाई चळवळीच्या 9व्या साहित्य संमेलनाचं शुक्रवारी उद्घाटन झालं। यावेळी वाशिम शहरातून संविधान सन्मान रॅली काढण्यात आली। या संमेलनात विविध प्रखर विषयावर परिसंवाद, रमाई गौरव पुरस्कार, ठराव वाचन, कवी संमेलन आदी कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्यांची आरक्षण क्षमता संपली आहे। 26 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान अनेक गाड्यांच्या विविध श्रेणीतील सर्व आसनं आरक्षित झालीत। अशात प्रतीक्षा यादी अधिक झाल्यानं रेल्वेनं आरक्षण देणं बंद केलंय। सार्वजनिक क्षेत्रातील 2 बँकांच्या खासगीकरणासाठी गतीने पावलं टाकायला केंद्र सरकारनं सुरुवात केली आहे। महिन्याभरात या संदर्भातला निर्णय होणार असल्याची माहिती मिळते। सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज या बँकांचं खासगीकरण केलं जाणार आहे। राज्यातील धरणांमध्ये 37% इतका पाणीसाठा शिल्लक असून टंचाईग्रस्त भागामध्ये 401 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय। महत्त्वाचं म्हणजे नागपूर विभागात हे मे अखेरीस एकाही गावामध्ये टँकरची आवश्यकता भासली नाही। मुंबईतील आजची 5% पाणी कपात रद्द करण्यात आली आहे। पांजरापूर इथं विद्युत उपकेंद्राच्या परीक्षणाचं काम 4 ऐवजी 3 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात पालिकेला यश आलंय। त्यामुळे पाणी कपात रद्द करण्यात येत असल्यानं जल विभागाकडून जाहीर करण्यात आलंय। आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात। रत्नागिरी शहरात पाणी टंचाईचं संकट निर्माण झाले। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणात सध्या 5 जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे इथल्या नागरिकांना पाणी टंचाईच्या भीषण समस्येला सामोरं जावं लागतंय। बीडच्या पाटोदा तालुक्यातील चिंचोली गावात तीव्र पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागतात। नागरिकांना घोटभर पाण्यासाठी तासनतास रखरखत्या उन्हात पाहण्यासाठी खडा पहारा द्यावा लागतोय। हात पंपावर उन्हात हंडाभर पाणी मिळवण्यासाठी महिला आणि मुलांना कसरत करावी लागते। पनवेल शहराला पाणी पुरवठा करणारा देहरंग धरण पूर्णपणे आटलाय। धरणातून पाणी पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आलाय। त्यामुळे पनवेलकरांवर सध्या पाणी कपातीचं संकट ओढवलं जाण्याची दाट शक्यता आहे। पनवेल शहराला दररोज 28 MLD पाण्याची गरज भासते। देहरंग धरण आटल्यानं 1 दिवसाआड पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे। पाणी पुरवठा अधिकारी विलास चव्हाण यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। पुण्यात महावितरण कार्यालयात वीज पुरवठा खंडित केल्यानं संतप्त ग्राहकांना तोडफोड केली। यावेळी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली। कोंढवा शाखा कार्यालयात ही घटना घडली आहे। जानेवारीपासून आरोपीचं वीज बिल थकीत होतं। यानंतर वीज पुरवठा खंडित केल्यानं त्यानं कार्यालयात तोडफोड केली। यवतमाळच्या आर्णी न्यायालय परिसरामध्ये 2 वकिलांमध्ये तुफान हाणामारी झाली। यात एका वकिलाला गंभीर दुखापत झाली असून त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावं लागलंय। या 2 वकिलांमध्ये बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून धुसफूस सुरू होती। मुंबई लोकलमध्ये प्रवासाच्या दरम्यान प्रवाशांना लुटणाऱ्या 2 आरोपींना बोरिवलीच्या GRPनं अटक केली आहे। अटक केलेले दोन्ही आरोपी धारावी इथले रहिवासी आहेत। या आरोपींविरोधात आधी देखील माहीम धारावी इथं दरोडा आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला।
गोंदिया इथल्या जिल्हा परिषदेच्या पडक्या शाळेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकला। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातल्या सौंदड इथं 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। डुग्गीपार पोलिसांना शाळेच्या पडक्या आवारात अवैध व्यवसाय सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाली, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली। पालघरमधील वाघोबा घाटात भुसावळ पालघर बसला भीषण अपघात झाला। सदर बस पलटी झाल्यानं या 10 ते 15 जण जखमी झाल्यानं कळतंय। जखमींना पालघर इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मद्यधुंद चालकामुळे हा अपघात झाल्याचं स्पष्ट झालंय। दारूच्या नशेत हा चालक गाडी चालवत असल्याचं सुद्धा समोर आलंय। बेळगावहून निपाणीच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरनं एका कारला जोरदार धडक दिली। या अपघातात एकाच कुटुंबातील 4 मृत्यू झाला। तवंदी घाटात हा भीषण अपघात झाला। कारमधील व्यक्ती लग्नाला जात असताना ही घटना घडली असून मृत्यू पावलेले सगळेजण बोरगाववाडी इथले आहेत। यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब इथं जगदंबा फार्मसी कॉलेजच्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली। या 3 विद्यार्थी जखमी झाले। कॉलेजच्या इमारतीचं बांधकाम सुरू असताना हे सगळे विद्यार्थी खाली उभे होते। अचानक भिंतीचा काही भाग विद्यार्थ्यांच्या अंगावर कोसळला। या 3 जण जखमी झाले। नांदेडमध्ये एका छोट्या टेम्पोला अचानकपणे आग लागली। या आगीत टेम्पो जळून खाक झाला। किनवट माहूर रस्त्यावर सारखणी गावाजवळ ही घटना घडली। गाडीच्या इंजिनमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे। धुळ्यात परराज्यातून गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून 4 गावठी पिस्तूलसह सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातल्या 345 गावात ही स्थिती निर्माण होणार असून सर्वाधिक गावं शिरोळ तालुक्यातली आहेत। या गावांना मदतीसाठी रबर बोट, लाईफ जॅकेटसह सर्व यंत्रणा प्रशासनानं सज्ज ठेवल्यात। हरभरा उत्पादकांना वाऱ्यावर सोडाल तर मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतू असा इशारा किसान सभेचे नेते अजित नवलेंनी दिलाय। मुदतीपूर्वीच नाफेडनं हरभरा खरेदी बंद केल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। दरम्यान सरकारनं हरभरा खरेदी पुन्हा सुरू करावी, अन्यथा मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतू असा इशारा किसान सभेनं दिला। राज्यात पहिल्यांदा सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केलं। साताऱ्यातील पोलीस मुख्यालयाच्या समोर सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं। सेवानिवृत्तीनंतर वेळेत पेन्शन या मागण्यांसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला। यंदाच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनाच्या विभाग प्रमुखांनी पालखी मार्ग तळ विसावा या ठिकाणी पाहणी केली। या ठिकाणी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी भाविकांसाठी आरोग्य सुविधा स्वच्छतेबाबत नियोजन करण्याचं काम सुरू आहे। जुन्नर तालुक्यातील ओतूर जवळच्या डुंबरवाडी शिवारात बछडा आढळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। ऊसाची तोडणी सुरू असताना अचानक बिबट्याचा एक बछडा ऊसाच्या फडात आढळून आला। याबाबतची माहिती मिळताच वन विभागानं या बिबट्याला ताब्यात घेतलं। भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातल्या आलेसूर गावात वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे। गावातील तब्बल 7 ते 8 पाळीव प्राण्यांचा या वाघानं फडशा पाडलाय। सतत होणारे हल्ले पाहता या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। देशातील प्रसिद्ध कुटुंब असणाऱ्या टाटा कुटुंबाची कहाणी आता लवकरच रुपेरी पडद्यावर दाखवली जाणार आहे। टाटा समूहाची स्थापना जमशेदजी नसरवांजी टाटा यांनी 1868 मध्ये केली आणि तेव्हापासून टाटा समूह देशाच्या विकासात योगदान देतो। आता लवकरच या समूहाची कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणनं नुकताच कान्स 2022च्या महोत्सवात हजेरी लावली। दरम्यान यावेळी तयारी करताना बॅकस्टेजचा एक व्हिडिओ समोर आलाय। या दीपिका आपला पती रणवीर सिंग सोबत वेळ घालवताना दिसते। दोघांचा हा खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो। दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचा पती बोनी कपूर यांची फेब्रुवारीमध्ये एका सायबर भामट्यानं 3,82,000 रुपयांची फसवणूक केली। या प्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात सायबर फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्राथमिक तपासात ही रोकड गुडगाव इथल्या कंपनीच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आली होती अशी माहिती समोर येते। नुकताच नोरा फतेहीचा डान्स करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। या व्हिडिओत नोरा चक्क लावणी करताना दिसते। यात नोरा 7 समंदर पार या गाण्यावर लावणी करताना दिसते। यात
ती गीत कौर बग्गा आणि सोनाली कार या दोघींसोबत स्टेजवर लावणी सादर करते. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.